उमेदवाराला लीड मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन आहे? ढवळीकर म्हणाले यावेळी गेल्या वर्षीपेक्षा जास्त लीड मिळणार आणि त्यानुसार आम्ही काम करणार उत्तर आणि दक्षिणेतही. तर मांद्रे मतदारसंघ म्हाका दिसना प्रॉब्लम आसा कसो, कित्याक तुमी जाणा आसतलें आमची मतां प्लस BJPची मतां ही धरून म्हाका दिसता मॅक्झिमम लीड मेळटली, कित्याक आमचे कार्यकर्ते तशे तितलेच स्ट्रॉंग आहात आणि स्पेशली बूथ संघटना आमची जी जेंट्स आनी लेडीज हे दोनूय संघटना आमचे स्ट्रॉंग आहा आणि परत एकदा मोदी सरकार येवपा खातीर पूर्ण आमची तयारी जाल्ली आहा आणि डेफिनेटली आमची लीड आमकां जी आमी टार्गेट धरला ते डेफिनेटली आमकां मेळटलें. तुमच्या मतदारसंघात कितीचं असेल लीड साधारण? लीड तुका एक्झॅक्ट सांगूंक शकना, कित्याक लास्ट टायम जी धरल्या म्हणजे लास्ट टायम जी पडल्या त्याच्याहून जास्त आसतली, कित्याक आतां एड जातली आमची वोटींग, आमची वोट बँक एड जाल्या कारणान ती मॅक्झिमम कितली व्हरोंक मेळटा तितली व्हरतलें. सो आतां डिपेंड जाता म्हणजे ऑपोजीट कोण आहा, कित्याक अजून पर्यंत आमकां पिक्चर क्लियर ना कोण फुडल्यान ऑपोजीट कोण आसतलो तो. सो आमचो कॅन्डिडेट आमकां खबर आहा त्या प्रमाणे आमी आमचें काम करपाक सुरवात करता. सर आजच्या मिटिंगेक आनी कितें डिसायड जाल्लें आहा कशें तुमी? ना आमच्या आमच्या ऑनरेबल CMन आनी तशेंच तेंच्या पार्टीच्या अध्यक्षान तेंच्यांनी आमकां फक्त कशें म्हणजे प्रत्येक एरियान केन्ना केन्ना येतले डेट्स आणि कोण कोण इन्चार्ज आसतलो खंयच्या खंयच्या कॉन्स्टिट्युन्सीचे खंयचो मंत्री आसतलो ते आयज एक्सप्लेन केला. त्या प्रमाणे खंयच्या टायमाचेर कॅन्डिडेट खंयच्या डेटीक येतलो त्याच्या वांगडा आमी कितें कितें प्लॅन आउट करप, मिटिंग्स कशें करप, ते ओवरऑल इलेक्शनाची कॅम्पेन कशी करप हेच्या विशयी आहे. MGPचा MLA म्हणून तुम्ही कुठल्या कुठल्या मतदारसंघात? ना तसं ना, MGP मंत्र्यांकूच दिला, आमदारांक दिवंक ना. आमदारांक आपापल्या कॉन्स्टिट्युन्सी दिल्या, वेरेज मंत्र्यांक 2-2, 3-3 कॉन्स्टिट्युन्सी. पण तुम्ही पक्षातर्फे कुठल्या आणि बाकीच्या याच्यात मतदारसंघांमध्ये? ना माझी जबाबदारी माझ्या कॉन्स्टिट्युन्सी ना. मंत्र्यांक दिता तुमचो एकूच मंत्री आसा? हय, तेका दोन कॉन्स्टिट्युन्सी दिल्या. थँक्यू सर.